मी अनेकदा पनीर ह्या विषयावर बोलायचं टाळत असतो, कारण मग प्रत्येकाला वाटतं नेमकं ह्याचा स्वार्थ काय याच्यामध्ये. म्हणजे ज्या वेळेस अध्यादेश निघाला, म्हणजे 1 मेला पनीर हे कंपल्सरी, पनीरच्या समोर अनलॉक चीज जर वापरत असाल तर हा लिहिलं पाहिजे प्रत्येक हॉटेलनी. हा अध्यादेश ज्यावेळेस FDA ने काढला होता, त्या FDAच्या एका अधिकाऱ्याने मला फोन केला आणि म्हणले, सर जरा तुमची मदत पाहिजे. म्हटलं बोला काय पाहिजे. तर म्हणले आपल्या डेअरीचं नाव काय हो. म्हटलं का बरं, काय झालं. नाही म्हटले आता अध्यादेश निघाला, प्रत्येकजण आम्हाला विचारायला लागलं की चांगलं पनीर कुठे मिळेल. त्यामुळे मी तुम्हाला तुमच्या डेअरीचं नाव विचारलं. त्यावेळेस मी त्यांना म्हटलं माझी कोणतीही डेअरी नाही आणि माझा कोणताही स्वार्थ त्याच्यामध्ये नाही. माझा फक्त एकच स्वार्थ आहे की उत्पादक जे आहेत हे उत्पन्न तयार झाल्यानंतर खाणाऱ्या ग्राहकाला योग्य माल मिळाला पाहिजे. आणि योग्य माल मिळाला तर माझा वैयक्तिक स्वार्थ असा आहे की माझ्या तालुक्यामध्ये, माझ्या मतदारसंघामध्ये 5.5 ते 6 लाख लिटर हे रोजचं दुधाचं उत्पादन आहे. आणि जर माझ्यासारख्या एखाद्या व्यक्तीने प्रश्न उठून जर ह्या दूध उत्पादकांना फायदा होत असेल, म्हणजे दर दिवाळीमध्ये दुधाचे बाजारभाव पडत असतात, पण मागच्या दिवाळीमध्ये तुम्ही अनुभव घेतलेला आहे की ते बाजारभाव पडले नाहीत, कारण त्याच वेळेस आपला प्रश्न आला होता आणि ते बाजारभाव हे मेंटेन राहिले. आणि पनीर हा विषय ज्या सभागृहात चर्चेला आला त्यावेळेस त्याचे 2 रुपयाने दुधाचे बाजारभाव हे वाढले होते आणि ते टिकून राहिले. योगायोगाने मगाशी विषय झाला कमिशनरांचा, तर कमिशनर ही पोस्ट तशी पाहिली तर तुकाराम मुंडेंसाठी ही 2 पावलं खालची पोस्ट होते. त्यांच्यासाठी त्या पदाची गरिमा वाढवली गेली होती. आणि मी सातत्याने मुख्यमंत्र्यांचा पाठपुरावा नक्कीच या मुद्द्यासाठी केला होता, कारण एखादा प्रश्न नुसता उठून चालत नाही, त्याला सातत्य तेवढं ठेवावं लागतं. अनेक विषय असतात, प्रत्येक प्रश्न हा कधी उत्तरित होऊ शकत नसेल, पण आपल्याही भावना. मगाशीच खालनं चिठ्ठी अण्णांकडे आली, अण्णांनी मला दिली. अण्णांना म्हणलं अण्णा काळजी करू नका, साखळीवर योग्य वेळेस मी नक्कीच उत्तर देईल आणि उत्तर द्यायची माझी तयारी आहे, कारण त्याचा अभ्यास सखोल माझा आहे. मी खात्री एक देऊ शकतो की मी स्वतः घोडपट्ट्यातला एक शेतकरी आहे आणि मला स्वतःला घोडपट्ट्यात माझं घर आहे, याची योग्य वेळेस मी नक्कीच उत्तर देईल आणि उत्तर द्यायची माझी तयारी आहे, कारण त्याचा अभ्यास सखोल माझा आहे. मी खात्री एक देऊ शकतो की मी स्वतः घोडपट्ट्यातला एक शेतकरी आहे आणि मला स्वतःला घोडपट्ट्यात माझं घर आहे, याची मला जाणीव आहे. त्यामुळे घोडला कोणताही तोटा होणार नाही हे पाहूनच आम्ही त्या ठिकाणी साखळी मंजूर केलेली आहे. फक्त एक मी पाहिलेलं आहे, हे मागच्या 1.5-2 वर्षात तुम्ही पाहिलं असेल, पाण्याच्या आवर्तनाच्या बाबतीमध्ये आपण कोणती अडचण येऊन दिली नाही, किंवा मग घोड असेल, कुकडी असेल, आवर्तन योग्य पद्धतीने झालं. पाणी मुबलक द्यायची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे मगाशी आम्ही कार्यक्रमात होतो, अण्णा म्हटले की बाबा आम्हाला फडणवीसांना ज्यावेळेस पत्रकार महोदय की आम्ही पाण्याची मागणी करणार होतो, पण ती करायची गरजच पडली नाही, कारण तुम्ही मुबलक पाणी आम्हाला दिलं. असं वाटलं नव्हतं पाणी मिळेल. म्हटलं हे मी दिलं नाही, याचं योगदान प्रत्येक व्यक्तीचं आहे. मी निवडणुकीत एक वाक्य किंवा एक भाषणात कायम एक गोष्ट सांगायचो की श्रीगोंद्यामध्ये हे पाणी पेटतं आणि ज्या दिवशी श्रीगोंद्यामध्ये पाण्याचं राजकारण होणार नाही त्या दिवशी श्रीगोंद्याचा शेतकरी हा सुकवल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही पहा, ज्यावेळेस एखाद्या गोष्टीमध्ये राजकारण येत नाही ती गोष्ट उत्तम पद्धतीने होते. याचं उदाहरण पाणी आहे. आता ही तर मी सांगितलं आहे, अनेक जण तुम्ही तज्ज्ञ आहात, त्यामुळे राजकारण जर कोणत्या क्षेत्रात आलं नाही तर तो क्षेत्र पुढे जातो हे तुम्हाला नक्कीच लक्षात आलं असेल. त्यामुळे राजकारण करत असताना कोणी करावं नाही करावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण मी एक पाहिलेलं आहे, मला दादांनी कायम सांगितलं की आपण दुसऱ्याची रेग खोडण्यापेक्षा स्वतःची रेग इतकी मोठी करायची की दुसऱ्याच्या रेगेची चिंताच आपल्याला राहिली नाही पाहिजे. त्या अनुषंगाने नक्कीच आमचं काम सुरू असतं. आपल्यालाही या संस्थेला माझ्या माध्यमातून, आदरणीय दादांच्या माध्यमातून तर भूतकाळामध्ये सहकार्य झालंच आहे, पण भविष्यामध्ये या परिसराचा, या गावचा आमदार म्हणून जे काही सहकार्य लागेल ते सहकार्य हे नक्कीच केलं जाईल याची खात्री तुम्हा सर्वांना देतो. आणि जो उपक्रम आपण हाती घेतलेला आहे, म्हणजे एक सोडून 2-2 कार्यक्रम आपण करतोय. एक गोदामाचं भूमिपूजन, तर ते भूमिपूजन करत असताना थोडासा साहेबांना यायला वेळ लागला, मलाही उशीर झाला, त्याबद्दल खरं तर दिलगिरी व्यक्त करतो. ते भूमिपूजन झालं म्हणजे हे काष्टीच्या वैभवामध्ये एक नक्कीच भर पडत आहे. आणि कुठेतरी काष्टीला नुसती बाजारपेठच नाही तर आज बाजारपेठेमध्ये माल गेल्यानंतर तो विकण्यापेक्षा असं वाटलं की विकायला बाजारभाव चांगला मिळत नाही, तर तो बाजार आम्ही काष्टी सोसायटीच्या गोदामामध्ये काही दिवस ठेवू शकतो, काही महिने ठेवू शकतो, याची खात्री येणाऱ्या काळामध्ये नक्कीच ह्या शेतकऱ्यांना लाभेल. आणि तेवढंच वरती न थांबता एक आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपण जे पाऊल उचललेलं आहे, त्यामुळे
गाव समाज हा निरोगी नक्कीच झाला पाहिजे. तो होण्यासाठी जे सोसायटीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी आपण सर्वांनी चेअरमन वाईस चेअरमन सर्व संचालक मंडळाने जो निर्णय घेतला आणि त्या निर्णयाला आपण साईदीपने जो साथ दिलेली आहे त्याबद्दल साईदीपचेही विशेष अभिनंदन आणि कौतुक करतो. या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर आम्हा सर्वांचे आपण जे काही सत्कार सन्मान केले त्याबद्दल मी संस्थेचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.